म्हणजे मी स्कॅम बोलू की काय बोलू, बट इजिप्तचा माझा एक्सपिरियन्स आल्या जाम बेकार आहे. खायचे वांदे आहे इथे, व्हेजिटेरियन ऑप्शनच नाही. मॅकडीमध्ये मी आलो, फोन घेतला आणि माझी पूर्ण गॅलरी बघत गेला. फ्लाईटमध्ये हा अरायवल कार्ड दिलेला, हा आपल्याला फिल करायचा आहे आणि फिल करूनच पुढे जायचं आहे. तर ऑलराईट तर मित्रांनो, कशा आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मागचा ब्लॉग तुम्ही पाहिला ट्रेनचा, आणि आता आपण चाललोय इजिप्तला. आता आपण चाललोय कसं, भरपूर तुम्हाला म्हणजे अशा गोष्टी आहेत की काय सांगू, की आपण सिटीमधून फ्लाईट नाही पकडत आहे. गांजा एक एअरपोर्ट आहे, गांजा इंटरनॅशनल करून तिथून फ्लाईट पकडतोय का, कारण की इजिप्तची तिकीट आपल्याला इथून 6400ला पडली. आणि मी आता जस्ट आपल्या ह्याने आलो, बोल्ट ॲपने आलो. आता हे भरपूर यूट्यूबर्स लोकांनी ना कंट्रीज म्हणजे मी बघितलं, मी एक्सपिरियन्स पण केलं आहे. बोलतात की जे बोल्टवर जी प्राईस असते त्याचे नाही घे, जास्त पैसे घेतात. असं काहीच नाही मित्रांनो. मी इथे आलो, हे बघा एअरपोर्टला आलो, मला 3.5 मन्नत दाखवत होतं आणि 3.5 मन्नतच घेतले. यूट्यूबर्स लोक आजकाल जाम आपल्याला चुकत आहेत, मला ते शब्द घ्यायला लागतील, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आलो आहे आपण एअरपोर्टला. आता काय कसं काय आहे, परत आपल्याला बॅगेजचं सीन करायचं आहे, कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला बॅगेज नाही आहे. ते पण असलं मी तुम्हाला अपडेट देणार. तर चला. ऑलराईट तर मित्रांनो, फायनली आपली चेक इन म्हणजे सगळं झालं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला हा पेपरसारखा बोर्डिंग पास भेटला आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो की लाईफमध्ये माझं सगळ्यात म्हणजे आजपर्यंतचं सगळ्यात टफेस्ट इमिग्रेशन असेल. आता तुम्हाला झालं काय सांगतो तुम्हाला. आता आपला आधी ॲक्च्युअलमध्ये आहे ट्रान्झिट आहे इस्तानबुलमध्ये. आपण आधी इस्तानबुलला जाणार आहे. 11:30ला इस्तानबुलवरून आपली इजिप्तला आहे, जी एका तासाचीच आहे. पहिले माझा इथे, आणि तुम्हाला एक सांगतो, इथे हे लोक इंडिया नाही बोलत, इथे हे लोक बोलतात हिंदुस्तान. मी बोलतो हिंदुस्तान, मग हिंदुस्तान, चला हिंदुस्तानच मग मी कॅरी करत होतो. आणि मग नंतर झालं काय, मी आलो इमिग्रेशनवर आलो. माझा आधी पासपोर्ट घेतला, इंडिया बघितलं आणि मला बाजूला काढलं. आधी थांबवलं आणि चिल्ड होते, असं नाही की काय रूड होतं, काय म्हणजे स्मूथ होतं. चिल्ड, हसतायत, बोलतायत माझ्याशी, बॉलिवूडचं बोलतं आहे वगैरे वगैरे. इमिग्रेशन फुल चिल्ड होतं. आणि मग नंतर झालं काय तुम्हाला सांगतो. माझा जो इमिग्रेशनवाला एक माणूस आला, त्याने मला बाजूला बोलवलं. त्याने माझा फोन घेतला. फोन घेतल्यावर भाई लाईफमध्ये आजपर्यंत 16 कंट्री फिरलो आहे. आजपर्यंत कुठल्या इमिग्रेशनवाल्याने माझा फोन घेतला, लिटरली फोन घेतला आणि माझी पूर्ण गॅलरी बघत गेला. आणि तुम्हाला सांगतो, माझे भरपूर ड्रोनचे फोटोज वगैरे पण होते. मग मला विचारपूस भरपूर केली की हे काय, तू इंडियामध्ये काय करतोस. मी भरपूर म्हणजे माझे ऑलमोस्ट, मी खोटं नाही बोलत आहे मित्रांनो, माझं ऑलमोस्ट 1 तास गेला आहे. मला विचारपूस केली, तू काय करतोस. मग एक मोठा ऑफिसर आला, त्याने मला विचारलं की तू काय काम करतोस. मी बोललो असं असं आहे. तर मला नंतर बोलतो, म्हणजे भरपूर फोटोज बघत होते बारीकीने. मी हे ॲक्च्युली काय होतं आहे मी तुम्हाला सांगतो. मग माझं सगळं चेक केलं, फोन बिन चेक केलं. मग नंतर मला बोलला बस, माझा पासपोर्ट घेऊन गेला. म्हणजे माझा फोन लिटरली चेक केला मित्रांनो. माझा फोन नाही दिला त्यांनी, फोन घेऊन गेला. 5 मिनटानंतर फोन आणून मला त्यांनी दिला. आणि मग मला बोलतो ओके. मग इमिग्रेशनमध्ये मग मी गेलो. मग इमिग्रेशनमध्ये माझ्या विचारपूस चालू होती, इथून का फ्लाईट पकडलीस, बाकूवरनं गाण्यानं पकडली वगैरे वगैरे भरपूर. काय बोलू तुम्हाला मित्रांनो, मी शॉर्टमध्ये सांगतो आहे. माझी हवा टाईट झालेली, बट मी चिल्ड होतो. आपण चुकीचं काही काम करत नाही, मग आपल्याला काय प्रॉब्लेम येणार आहे. 50 मिनटानंतर मला सोडलं आणि फायनली इथे आलो आहे मी. खूप म्हणजे खूपच छोटा एअरपोर्ट आहे. तुम्ही बघा, हा इथे असं एअरपोर्ट, बाहेर आता पाऊस पडतो आहे आणि असं इथे वेटिंग एरिया. आणि खूप म्हणजे खूप छोटा एअरपोर्ट आहे. पेगासस एअरलाईन, पहिल्यांदा आपली एक्सपिरियन्स असणार आहे पेगासस एअरलाईनची. आणि येस, फायनली आपण आता आपण टर्कीमध्ये जाणार आहे, बट टर्कीमध्ये ट्रान्झिट आपण फिरू नाही शकत. तर मित्रांनो, फायनली आपण आलो आहे. लाईफमध्ये अशी फ्लाईट पकडतो आहे. क्लायमेट नेक्स्ट लेवल आहे, पाऊस आहे. सॉरी यूट्यूब नो ओके, बंद करतोय मी. पहिल्यांदा लाईफमध्ये मी असा एक्सपिरियन्स केला, फ्लाईट लँड झाल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता त्या टाळ्या का वाजवल्या तुम्हालाही सांगतो. एवढी फाटलेली, एवढा टर्ब्युलन्स,
एवढं काय काय मला तर लाईफमध्ये पहिल्यांदा मी अशी फ्लाईट केली की बाई एवढी हलते, नेक्स्ट लेवल होती बाई. चला आता बाहेर जाऊन, बेकार भूक लागली, काहीतरी ठुसणार आहे आता, मग तुम्हाला अपडेट देतो. मित्रांनो मी आता इस्तानबुलमध्ये आहे, टर्कीमध्ये. खूप खायचे वांदे आहे इथे, व्हेजिटेरियन ऑप्शनच नाही. मॅकडीमध्ये मी आलो बाई, बेकार भूक लागली, काय करणार. मी फ्राईज मागवले लार्ज. जेव्हापासून मी नॉनव्हेज सोडलं आहे तेव्हापासून खूप प्रॉब्लेम्स नाही बोलू शकत यार, चला एक टेस्टच आहे. आणि त्यामुळे मला खूप म्हणजे आता बघा ना, फ्राईज खायला लागत आहेत, हे बघा पाहू शकतात. ठीक आहे आता काय प्रॉब्लेम नाही, ॲटलिस्ट पोटात काहीतरी गेलं पाहिजे. असं नाही की भाई पोटात काय नाही. ट्रेनमध्ये जे खाल्लं तेवढंच. नेक्स्ट लेवल मोठा एअरपोर्ट आहे, म्हणजे आजपर्यंत एवढा बिझी एअरपोर्ट मुंबई एअरपोर्ट पण नाही बघितलं जेवढा हा आहे. 550 रुपयाला हे पडलं आहे. ठीक आहे आता काय ऑप्शन नाही टर्कीमध्ये. 550मध्ये आपल्याला मील येतो. भूक लागली आहे ते इम्पॉर्टंट आहे, खायला ॲटलिस्ट, आणि मस्त झोप तरी लागेल. चला भेटूया आता, नंतर मी खातो. भाई एवढा असं थकलो आहे ना, आजपर्यंत असं ट्रॅव्हल केलं नाही. म्हणजे मी बाकूवरून निघालो सकाळी 8 वाजता. अजून मी बाकूवरून निघालो, ट्रेनने आलो, फ्लाईटने आलो, अजून एक फ्लाईट पकडून इजिप्तला चाललो आहे. आता मी जास्त व्लॉग नाही करणार आहे, कारण की एवढं थकलो आहे की काय बोलू, झोप पण नाही झाली आहे. हॅलो. आणि मग शर्मल शेखला पोचू, कसं इमिग्रेशन वगैरे होतं ते एकदा सांगेन. आणि आपल्याला शर्मल शेखवरून 500 किलोमीटर जायचं आहे कायरोला. मग आपण तिथून जेपा नाही करणार. ठीक आहे चला. तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे आपल्या कंट्री नंबर 17मध्ये, की 17 नाही 18मध्ये पोचलो आहे. आणि इजिप्तला पण आलो आहे. मस्त एअरपोर्ट आहे. मला आता मस्त झोपलो फ्लाईटमध्ये, असा झोपलोय की काय बोलू. मित्रांनो मी ते पहिला असा एअरपोर्ट बघतोय की एअरपोर्टवर सिगरेट पिते कोणतरी, म्हणजे उघड्यावर. बुकिंग झोन पण नाही, असं वेगळं तरी उघड्यावर कोणतरी सिगरेट पिते. पासपोर्ट कंट्रोल आहे सगळं, सांगतो मी. मित्रांनो आपल्याला फ्लाईटमध्ये हा अरायवल कार्ड दिलेला, हा आपल्याला फिल करायचा आहे आणि फिल करूनच पुढे जायचं आहे. तर चला करूया अपडेट, सांगतो तुम्हाला. परत काय माहिती, मला इथे बाजूला थांबवलं आहे. मला विचारलं की माझ्याकडे ई-व्हिसा आहे, आणि मला विचारलं तुझ्याकडे युरोपची काय ID वगैरे आहे का वगैरे वगैरे विचारत होते. मी बोललो नाही भाई युरोपची तर काय असं आहे नाही. आता मला बोलले 5 मिनटात बस. मी त्याला विचारलं काय प्रॉब्लेम आहे का, त्याला नो प्रॉब्लेम, इजिप्तवाले चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. म्हणलं ठीक आहे आता बसू, आणि जे पण काय अपडेट सांगतो. कारण की तर काय माहिती काय वाजलेत, ऑलमोस्ट 2च वाजलेत. आणि भाई आपल्याला कायरोला जायचं, अजून पुढे जायचं आहे. छोट्या एअरपोर्टमधून ट्रॅव्हल करणं हा प्रॉब्लेम असतो. मोठ्या एअरपोर्टमधून काय प्रॉब्लेम होत नाही, कारण की कोणच इंडियन नव्हतं, मी एकटा इंडियन. तर असं आहे. 2 hours later. मित्रांनो लाईफमध्ये कधी ट्रॅव्हलिंगमध्ये रडण्यासारखं झालं नाही. वाजले आहेत 3, मला इथेच ठेवलंय, सगळे गेलेत. म्हणजे मी स्कॅम बोलू की काय बोलू, बट इजिप्तचा माझा एक्सपिरियन्स आल्या जाम बेकार आहे. ते इंग्लिश येत नाही. मला एका रूममध्ये नेलं, एक अरेबिकमध्ये बोलतोय, म्हणजे आवाजावरनंच कळत असेल, नाही ताकद राहिली आहे भाई. इजिप्त आता मला बोलताय, म्हणजे यार माझ्याकडे लेटर असून पण स्टॅम्प पाहिजे असेल तर तुला $25 द्यायला लागणार. भाई क्या करप्शन आहे. म्हणजे शर्मल शेख एअरपोर्टवर आहे मी, भाई करप्शन पूर्ण कंट्री आहे. माझ्याकडे ई-व्हिसा आहे. ई-व्हिसा असल्यावर बोलतात तू शर्मल शेखमध्येच फिरू शकतो, बाहेर नाही जाऊ शकत. म्हणजे अख्ख्या कंट्रीचा विजा आहे. तर मी कायरोला का नाही जाऊ शकतो. बोलायला लागला. मला माहिती आहे मी स्कॅममध्ये फसलो आहे, इट्स स्कॅम ओनली, बट ठीक आहे आता काय नाईलाज आहे. 3 वाजलेत. मला बोलतो शर्मल शेखमध्ये बुकिंग कर, इथून रिटर्न तिकीट कर इंडियाची वगैरे वगैरे बोलतोय. मला माहिती आहे मी पुढे अजून काय बोलू नाही शकत. अजून जेवढं काय बोलणार आपण बाचाबाची करण्यापेक्षा मी बोललो आता $20 मी जेव्हा ठरलेलं. म्हणजे या लोकांनी इमिग्रेशनवाल्यांनी एक माणूस ठेवलाय आणि असे भरपूर लोकांचा विचारत बसलाय, आणि बकरा आपण झालोय. सगळे निघून गेले. हिसाब या देशाला हे अशा हरामच्या पैसे नाही पचत. म्हणजे कुठल्या ट्रॅव्हलरला एवढा प्रॉब्लेममध्ये घालून तुम्ही प्रॉब्लेम करताय, देशाला काय. या लोकांना हे जे करतायत ना स्कॅम, यांना हे कतापी पैसे नाही पचणार, एवढंच बोलेल. No, this is not good. No video. What you mean? YouTube video. No. Me. This not, don't read.
चला तर मित्रांनो अपडेट देऊनच टाकतो. आला तो शेवटी $25 घेतले माझ्याकडनं. स्कॅम आहे पण एवढं मी सांगेन. नाही आता जातो मी बाहेर, सिम कार्ड वगैरे घेतो. काय असं ताकदच नाही राहिली. अशी कंट्री आपल्याला अशी ट्रीट करते बघा. तुम्ही पण इजिप्त मध्ये येतायत तर लक्षात ठेवा इन्व्हिटेशन लेटरचा सीन हाय भाई. हे ॲटलास वरना मी विजा काढला असं सांगत नाही कोण, बट ठीक आहे सिम कार्डचं सांगतो. चला तर मित्रांनो मी करन्सी चेंज केली. तिकडून गुगल रेटच भेटला, म्हणजे $100 केले मला ₹5060 भेटले. करन्सी तुम्हाला दाखवतो. आणि इकडे मी इंटरनेट घेतोय बघा. इथे वीचं घ्या, वी कंपनी राईट. वी सगळ्यात बेस्ट आहे. मी सगळं इथे छान मारलं. $4 मला 16 GB भेटतं आहे. इंटरनेट खूप स्वस्त इकडे, तर ते पण घेऊन टाकतो. आणि आता वाजलेत 4 वाजलेत. तर सकाळचाच वेट करीन आता इथे 1-2 तास काढीन आणि मग सकाळी बसनेच जाईल. चला मग आता हा आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. मला तर काय बोलू आता, थोडं म्हणजे मी स्वतःला हे करतोय. चला होतं मी आता भरपूर यूट्यूबर्स लोकांचे तर त्यांना एक रूममध्ये बंद करून ठेवतात वगैरे वगैरे, बट ठीक आहे लाईफचा एक्सपिरियन्स आहे, करायला पाहिजे आणि नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होता. तर चला आता मी ब्लॉग इथे सेंड करतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला प्लीज विसरू नका. अशी मेहनत घेऊन ब्लॉग बनवायला लागते. आपण फक्त चांगल्याच गोष्टी नाही दाखवत, सगळं दाखवतो. बुरे पण दाखवतो, सगळंच दाखवतो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आम्हाला सगळ्यांना इथे खाली उभं केलं. असं सगळ्यांना लाईनीमध्ये सगळ्यांच्या समोर आपल्या बॅगा काढायला लावल्या आणि उभं केलं. मित्रांनो फायनली आपण पोचलोय कायरोमध्ये. आपल्याला बसने इथे सोडलं, तुम्ही पाहू शकतात मागे. मित्रांनो फायनली आपण आपल्या हॉस्टेलवर आलोय आणि हॉस्टेल बघून तुम्हाला असं वाटत असेल की रूम आहे, बट हा रूम नाही.